पुत्र जन्माला आला आणि जेव्हा गवडणींची घालमेल सुरू होता जनाबाईंनी पहिलीन शब्द फोडला बुवा. कसा फोडला? गवडन म्हणती गवडन म्हणती गवडन म्हणती गवडनी टाळी वाजा बुवा, टाळी वाजा. गवडन म्हण सुंदर ते ध्यान. तिसरीनं पाहिलं बुवा, पाहिल्या बोलली ती. पाहिला नंदाचा नंदन. चौथ्या गवडीनं पाहिलं महाराज सावडा देखियला नंदाचा. पाचवीनं पाहिलं याती कुड माझे याती कुड माझे केले हार. कोकणातली साखर मथुरेत गेली, ती कडू लागली. तिथं पुतनानं विडा उचलला. पुतना कशी आली? पुतळा डोरला साखरा पैदन कमरेला कमर पटा. पहन के साड़ी लगा के गजरा चाल चली मतवाली. गोकुल में आ गए हैं गोकुल में आ गई है गोकुल में आ गई है. पुतनाचा विषय संपला. सायुज्यता नावाची मुक्ती दिली. हे पोरग आता गलीत खेळायला लागलं. तडवे तड हात टेकी तर डाव्या गुडघ्या रांगत रंगणी रंगनात तुम्या गलीत खेळायला लागलं. मोठ्याचं पोरग होतं. ओ त्याच्यावर राज्य यायचं, पडून यायचं. पोरं आवाज द्यायची, अरे कान्होबा खेळडाव जाऊ नको रे खेळडाव जाऊ नको रे. घडियाला तिकून डाव दिला झोकून गेला गुडघ्या वाकून, गेला गुडघ्या वाकून. किती करशील रे घोडी किती करशील रे कुरकुर 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 घोडी कान्होबा खेळडाव जाऊ नको. हाच कान्होबा मोठा मोठा होता. घागरी फोडायचा, माठ फोडायचा. एक दिवस एक बाई बोलली म्हणे, कान्होबा तू फक्त माझ्या घरी येऊन पाय, मग तू घर मागाली नाही कुथाड. तर मग म्हणजो कान्होबानं सांगितलं, पेंड्या हिचा घरचा नंबर पाय रे. हो घर लक्षात ठेवलं. 2 दिवस जाऊ दिले. तिसऱ्या दिवशी सासून कर्फी लावली. एका दाराला सून, एका दाराला सासू. आणि मग देव कुठून आला? साण्यात आला. आणि मग देवानं माठ फोडला, दही खाल्लं. पण देव म्हणे असा गुपचूप जर गहू तर महत्व राहणार. माठ फोडला आणि फोडल्या घरात आवाज आला, वाट्या बाई घरात चोर शिरला सासूबाई घरात चोर शिरला. वाट्या बाई घरात चोर शिरला चोर शिरला. काम झालं चटकन मी बाई पटकन घरात निजले होते. बाई घरात निजले होते. आता उपाध्या झाल्या, खेडी झाल्या. कृष्णानं सांगितलं सर्व पोरांना, अरे आपण बाहेर कामाला जाऊ. सर्व पोरे आली, लंगड्या पांगड्या सुदामा सर्व आली. सुदामाला विचारलं म्हणे, का रे बोबड्या नाही आला? म्हणे बोबड्या आता येणार नाही. बोबड्यातून मायनी गाया दिण्यात. म्हणजे तो माझ्या आईला घाबरला. देवाचं एक सूत्र आहे, देवावर जो प्रेम करतो ना, उच नीच काही नेणे. भगवंत इष्ट भाव भक्ती देखून या. बोबड्याच्या घरी कृष्ण परमात्मा बोलवायला गेला. बोबड्या, ओ बोबड्या, ओ बोबड्या चलणार आहे म्हणे. मी येणार नाही. आमना दार शेवांनी आमना शिवारमा सुद्धा चमकान नाही. म्हणे काय झालं? म्हणे तुझी आई बोलते. अरे म्हणे जाऊ दे ना, माझ्या आईकडे लक्ष नाही. नाही हलकी वडांगे तर काय बी पाय ठेवशात का तुम्ही? हो रातले धकी घे दिनले काल धकू दिसोच चालेल का? झाला हो म्हणे चल. नाही बोबड्या त्याच्या पद्धतीत बोलला विठोबा महाराज. हो उदाई बा तिथं ना आता गल्या मी येणार नाही तुम त्या संगतीला बा. अरे चल 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 म्हणे नाही येणार
येणार तुझी माय बोलते म्हणे तू मन माल आहे ना. अरे मन मायल तर म्हणा बाप सुद्धा पहिला पैन ब्यास. हो चल म्हणे नाही नाही दाई बा तिथ ना. चल काय झालं एक के दिवशी यशोदाईनं लोण्याचं खलवण काढलेले बा. समद्या पोलांना गुपू गुपू दिलं मला तर तिल भल दिलं बा. मी तर माघाया गेलो ले बा मला तर भूत कुंदरले बा. बुद्धू 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 बुद्धू. अरे कृष्ण अरे बोबड्या आता आपल्याला घरी नाही जायचं गाई चारायला जायचंय. गाई चाराया रानात गेला माझा गोपाळ गोगरीवाला. गाई चारता चारता कृष्ण कन्हैया बालगोपाल घरी आले. प्रत्येकानं प्रत्येकाच्या आईजवळ शिदोऱ्या मागितल्या. कृष्ण बोलायला लागला माडी पहिले माई होती नंतर आई आली नंतर मम्मी आली. आता ते मम्मी बी म्हणतात नाही पोरे मायले पोरे डायरेक्ट म्हणतात मॉम. मॉम हो कालांतराने शब्द बदलला पण माय या शब्दात जिव्हाळा होता. माय या शब्दात प्रेम होतं. नास्तिक माणूसच्या शब्दातनं जरी माय निघाला ना त्याची नजर शुद्ध होत होती. एवढी माय शब्दात पावर होती. माय शब्दात पावर होती. माय मला देणं कुठे गेला होता रे. दूर रानात ग दूर रानात ग. सर्व्या पोरांनी शिदोऱ्या घेतल्या. कृष्णानं शिदोऱ्या गेल्या वाळवंटात यमुनेच्या काठावर गायींच्या समोर शिदोऱ्या कालवल्या आणि एकामेकाच्या मुखात घास देताना भानुदास गीती गाता प्रसाद देतो पंढरीनाथ ज्ञानेश्वर. ची सेवा होती. रजसिंग दादा संध्याकाळी म्हणजे कालची जागर आणि काल्याची कीर्तन सेवा तुम्ही घेतली होती. 20 वर्षापासून ही घटिका तुम्ही चालवतायत. मी गावकऱ्यांच्या वतीनं तुमचे आभार मानेल कारण संप्रदायाला असे दाते असला तर संप्रदाय टिकून राहतो. हो मी तुमच्यासोबत तुमच्या सहकुटुंबियांचेही आभार मानेल. माणूस 4 लोकांमध्ये जेवढा चमकतो ना याच्या मागे कर्तबगार माणसामागे त्याच्या पत्नीचाही हातभार असतो. म्हणून तुमच्या सौभाग्यवती ताईंचे सुद्धा आभार मानेल. नाही तर तुम्ही कितली बी जत्रा येतात आणि घरपोय होतं नाही तर कधी जाती गंमत. हो याच्या मागे मी त्या ताईंचे सुद्धा आभार मानतो. तुमच्या भावाचा मुलगा आहे तुमचा मुलगा 2 जण हो रात्री फुलमाळा टाकायला आले होते. येऊ नये तो प्रसंग त्या लेकराच्या जीवनात आलाय. त्याचा बाप गेलाय. बाप कोणाचा जाऊ नये पण बापाचं शत्रू तुम्ही त्याच्या डोक्यावर धरून आहात. ईश्वर तुम्हाला कधी काही कमी करणार नाही. त्या ताईंच्या चेहऱ्या पाहिल्यानंतर घरातलं दुःख पाहिल्यानंतर तुम्ही संप्रदायासाठी काहीतरी देताय. अशा अनेक कुटुंब आहेत की ज्यांच्याकडे पैसा आहे पण दान देण्याची वृत्ती नाही. पण सर्वस्व तुमच्या पदरी असताना तुमच्या 2 जीवांचे मी आभार मानेन. तुम्हाला ईश्वरानं मजबूत असा पाठिंबा तब्येतीचा द्यावा. उदंड आयुष्य द्यावं. कीर्तीची पताका तुमच्याकडे झळकावी हो आणि संपूर्ण कुटुंबाचा भार तुम्ही आनंदानं झेलत असताना मी नारदाच्या गादीवरनं नर्मदा मैयाचा सेवक सांगेल सत्य परेशान होत आहे पराजित नाही होता. तुमचा मुलगा लागला का तुमचा लहानाही पोरगा लागेल हो आणि एक दिवस हसणारेही तुम्हाला राम राम करतील. ह्या नारदाच्या गादीवरचा शब्द आहे. हो एक दिवस हसणारे सुद्धा राम राम करतील. कारण का तुमच्या कुटुंबातला एक जिव्हाळा अलौकिक आहे. ऋणानुबंध आहे हो. प्रेम सांभाळण्याची ताकद आहे. संपूर्ण गावातील भजनी मंडळाचे आभार. आमचे विठोबा महाराज असतील अंकानीकर आप्पा असतील भोजराज जिबू असतील आमचे दादा असतील आणि या कार्यक्रमाला यूट्यूबच्या माध्यमातून अबाधित अमरतत्व प्राप्त होईल असे आशापुरी यूट्यूब चॅनलचे मालक स्वतः उपस्थित आहेत त्यांचे सुद्धा आभार. आणि सर्वांपेक्षा जास्त आभार ज्यांनी महाप्रसाद दिला त्यांचे आभार. ज्यांनी पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत कीर्तनाच्या पंगती घेतल्या त्यांचे सुद्धा आभार. प्रत्येक दिवशी कीर्तनकार ज्या ताईंच्या घरी फेटा बांधत होता ताई दिदी तुमचे सुद्धा आभार. या सकाळ संध्याकाळची सेवा ज्यांनी आमच्या रजसिंग दादांनी घेतली होती गिरासे परिवारातील सर्व मंडळीचे आभार. ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी वयस्कर मंडळी सप्ताहाचा भार हातात वया घेऊन सर्वजण उभे आहेत त्यांचे सुद्धा आभार. जय विठ्ठल पुंडलिका